नरेंद्र मोदी के चेहरे वाले एक पुतले को फ्लाईओवर पर फांसी के फंदे की तरह रस्सी से लटकाए जाने की घटना सामने आने के बाद राजनीतिक विवाद खड़ा हो गया। बताया जा रहा है कि 23 जुलाई की रात अज्ञात लोगों ने यह पुतला फ्लाईओवर पर लटका दिया। घटना की जानकारी मिलते ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिला इकाई ने एक कड़ा विरोध जताते हुए इसे प्रधानमंत्री के पद का अपमान बताया। भाजपा ने प्रशासन को ज्ञापन सौंपकर पूरे मामले की निष्पक्ष जांच, आरोपियों की पहचान और उनके खिलाफ सबूतित कानूनी कार्रवाई के तहत कार्रवाई करने की मांग की है। साथ ही सार्वजनिक संपत्ति के कथित दुरुपयोग का भी मुद्दा उठाया गया। भाजपा ने चेतावनी दी है कि यदि दोषियों के खिलाफ जल्द कार्रवाई नहीं हुई तो पार्टी लोकतांत्रिक और कानूनी दायरे में रहकर आंदोलन करेगी। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची एक प्रतिकृती कुठल्या तरी समाजकंटकाने वंजारपट्टी नाक्याच्या ब्रिजवर फाशी लावून लटकावे अशा प्रकारे लटकवून एक अतिशय वाईट असा भिवंडीमध्ये त्यांनी कृत्य केला होता। भिवंडीतील शांतता बिघडवण्याचा काम त्यांनी केला होता। त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे एक लोकशाही मार्गाने एक तक्रार नोंदवून की जो पण हा असेल याला लवकरात लवकर अरेस्ट करून आणि त्याच्यावर या संदर्भामध्ये जे पण गुन्हे दाखल होऊ शकतात असे गुन्हे दाखल करून त्याच्यावर FIR दाखल केली आम्ही आणि पोलिसांना एक अल्टिमेटम पण दिला आहे की किती दिवसात याला तुम्ही पकडू शकतात, नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी आम्ही रस्त्यावर उतरून याचा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि अशा कार्यकर्ता आम्ही पण शोधायचा प्रयत्न करू आणि जो भेटेल त्याला मग आम्ही आमच्या हिसाबाने चोप देणार। हे बघा, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे ते ओपन चालू आहे। त्याला जर का करायचा होता तर त्यांनी दिवसा केला असता। रात्री 1 आणि 1:30च्या सुमारास असा गपचूप येऊन जो करून जातो तर हा आंदोलनाचा भाग नाही। आंदोलनामध्ये तो ओपन जर का त्यांनी केला असता तर आपण समजलं असतो। रात्री 1:30 वाजता जाऊन असा 1 वाजता आणि 1:30 वाजता जाऊन जर का कोण हे कृत्य करत असेल तर तो आंदोलनाचा भाग नाही होऊ शकत।